नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. तर हा आपला 11वा व्हिडिओ आहे. तर चला सुरुवात करूया प्रश्नांना. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो? क जीवनसत्व, प्रथिने, सोडियम, लोह. तर ऑप्शन आहेत 1 व 3, 2 व 3, 1 व 4, 2 व 4. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 1 व 4. क जीवनसत्व आणि लोह याचे प्रमाण कमी असते, अभाव असतो. गायीचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्रोत आहे? अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ जीवनसत्व. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? कर्वी, बेरीबेरी, मुडदूस, रातांधळेपणा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क मुडदूस. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? देवी, इन्फ्लुएन्झा, क्षय, मलेरिया. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड मलेरिया. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? मलेरिया, कॉलरा, आमांश, कॅन्सर. तर याचे अचूक उत्तर आहे मलेरिया. खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे? मधुमेह, कॉलरा, कर्करोग, मलेरिया. तर मधुमेह हा अनुवांशिक रोग आहे. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते? सल्फोन व डॅप्सोन, ट्रायमाक्विन व मॉर्फिन, ग्लुटेनिन व सल्फोन, स्टेस्टोमायसिन व डॅप्सोन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सल्फोन व डॅप्सोन. भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनिमिया आढळून येतो? लोहाची कमतरता, कॅल्शियमची कमतरता, प्रोटीनची कमतरता, दूध दुभत्यांची टंचाई. तर याचे अचूक उत्तर आहे लोहाची कमतरता. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? हिवताप, कावीळ, क्षय, देवी. तर खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे क्षय रोगाचे लक्षण आहे. हिवतापावरील प्रभावी औषध कोणते? पेनिसिलिन, ट्रायमाक्विन, सल्फोन, टेरामायसिन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब ट्रायमाक्विन. खालीलपैकी अतितीव्र संसर्गजन्य रोग कोणता? कर्करोग, कुष्ठरोग, इन्फ्लुएन्झा, मलेरिया. तर याचे अचूक उत्तर आहे इन्फ्लुएन्झा. मलेरिया या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे? स्ट्रेप्टोमायसिन, सल्फोन, क्लोरोक्विन, पॅरासिटामॉल. तर याचे उत्तर आहे क्लोरोक्विन. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही? कॉलरा, अगवण, टायफॉइड, हिवताप. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड हिवताप. कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झाले आहे? मलेरिया, क्षयरोग, कॉलरा, देवी. तर ऑप्शन ड देवी याचे जगातून निर्मूलन झाले आहे. वांती व जुलाब ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? हिवताप, कावीळ, पटकी, ज्याला कॉलरा म्हणतात, आणि देवी. तर याचे अचूक उत्तर आहे कॉलरा. ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? क्षय, हिवताप, कावीळ, नारू. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हिवताप. टायफॉइड या आजारात खालीलपैकी कोणते औषध दिले जाते? क्लोरोक्विन, क्लोरोमायसिटिन, ट्रायमाक्विन, सल्फोन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब क्लोरोमायसिटिन. तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? अस्थिमज्जा, प्लीहा, यकृत, स्वादुपिंड. तांबड्या पेशी कुठे तयार होतात? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ अस्थिमज्जा. कुष्ठरोग खालीलपैकी कोणत्या जंतूमुळे होतो?
प्लाझ्मोडियम, मायक्रोबॅक्टेरियल लेप्री, सल्फोन, विब्रिओ कॉलरी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, मायक्रोबॅक्टेरियल लेप्री. विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त रिकामी जागाच्या सहाय्याने दिसू शकतात. दुर्बीण, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन टेलिस्कोप. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. दात आणि हाडांमध्ये रिकामी जागा असते. कॅल्शियम व फॉस्फरस, फॉस्फरस व सेल्युलोज, सिलिकॉन व कॅल्शियम, कॅल्शियम व नायट्रोजन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, कॅल्शियम व फॉस्फरस. हिवताप हा आजार या आदिजीवापासून होतो. मायक्रोबॅक्टेरियल लेप्री, प्लाझ्मोडियम, विब्रिओ कॉलरी, ट्रायकोनिम्फा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, प्लाझ्मोडियम. नवजात अर्भकाला क्षयप्रतिबंध लस म्हणजेच BCG केव्हा टोचतात? जन्मल्यानंतर लगेचच, जन्मानंतर 10 दिवसांनी, जन्मानंतर 15 आठवड्याने आणि जन्मानंतर 3 आठवड्याने. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, जन्मानंतर लगेचच. रातआंधळेपणा खालीलपैकी काय उपयुक्त ठरेल? रातआंधळेपणामध्ये खालीलपैकी काय उपयुक्त ठरेल? स्टार्क लिव्हर ऑइल, कॅड लिव्हर ऑइल, कडधान्ये, गाईचे तूप. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, स्टार्क लिव्हर ऑइल. गलगंड हा आजार झाल्यास शरीरातील रिकामी जागा संप्रेरकांची निर्मिती कमी होते. ॲड्रेनहाइन, पॅराथ्रोम्बिन, थ्रोम्बिन, थायरॉक्सिन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, थायरॉक्सिन. आमाशयाची साथ आल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारे पाणी शुद्ध कराल? उकळून, क्लोरिनेशन, गॅमा रेडिएशन, ओझोनायझेशन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, क्लोरिनेशन. मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवाशी निगडीत आहे? कान, घसा, डोळा, नाक. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, डोळा. मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती? पिट्युटरी ग्लॅंड, थायरॉइड, ॲड्रेनल, हायपोथॅलॅमस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, हायपोथॅलॅमस. सर्वसाधारणपणे हा विषाणू मेंदूज्वरास कारणीभूत ठरत असतो. एपिरिकॉनिया, ऑझोफॉस, जॅपनीज इन्सेफेलायटिस आणि मेलॅनोलुका. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, जॅपनीज इन्सेफेलायटिस. राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर, पुणे, बँगलोर, भोपाळ. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, बँगलोर. बॅसिलियस कॅलिमेट गुरिन, BCG ही क्षयरोग प्रतिबंधक लस रिकामी जागा या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. कॅलिमेट व गुरिन, पियरे क्युरी व मेरी क्युरी, एडवर्ड जेनर व लुईस पाश्चर, रोनाल्ड रॉस व बेहरिंग. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, कॅलिमेट व गुरिन. मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो? XX, YX, YY, XY. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, XX. त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? गोवर, गाळगुंड, फटकी, कांजण्या, हगवण, आमांश, डांग्या खोकला, धनुर्वात, घटसर्प. कांजण्या, गोवर, गाळगुंड. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, डांग्या खोकला, धनुर्वात, घटसर्प या तिन्हींसाठी त्रिगुणी लस दिली जाते. सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो? चंदीपुरा, जॅपनीज इन्सेफेलायटिस, एपिरोकॉनिया, मेलानोका, कोरोना व्हायरस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, कोरोना व्हायरस.
विषम ज्वरचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते? एलिसा टेस्ट, विडाल टेस्ट, टेरर क्युलिन टेस्ट, वरीलपैकी एकही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे विडाल टेस्ट. खालीलपैकी कोणत्या रोगात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखे दिसते? क्षयरोग, कॉलरा, न्यूमोनिया, घटसर्प. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कॉलरा. खालीलपैकी कोणते ORS चे घटक आहेत? तर ऑप्शन आहेत सोडियम क्लोराईड, ग्लुकोज, पोटॅशियम क्लोराईड, ट्रायसोडियम सायट्रेट. तर ऑप्शन आहेत ACD, BC, ABD आणि वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व. सोडियम क्लोराईड, ग्लुकोज, पोटॅशियम क्लोराईड, ट्रायसोडियम सायट्रेट. खालीलपैकी कोणत्या रोगांच्या उपचारासाठी DPT लसचा उपयोग होतो? घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व. तर DTP लसचा उपयोग घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वातासाठी होतो. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने डेव्हिसची लस शोधून काढली? अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट कॉक, एडवर्ड जेनर, विक्टॅकर. तर याचे अचूक उत्तर आहे एडवर्ड जेनर. खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी MMR लसचा वापर केला जातो? गोवर, गालफुगी, रुबेला, वरीलपैकी सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व, जे आहेत गोवर, गालफुगी, रुबेला. तर हे होते आजचे प्रश्न, ज्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आमचे तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.